संक्रांत कुणावर भाग 1. काकू आय एम रेडी. 8 वर्षांची मायरा तिच्या लाडक्या काकूला म्हणाली. ओह माय प्रिन्सेस. कियारा तिला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलली. वाह वाह, आज आमची राजकुमारी छान दिसते आहे हो. वत्सल आजी मायराला कानामागे तीट लावत म्हणाल्या. हो ना, माझ्या कियू काकूने हा न्यू ड्रेस घेतला होता मला. आम्ही आता गार्डनमध्ये फिरायला जाणार आहोत म्हणून घातला आहे. हे बघ आजी, याला 2 पंख पण आहेत, बटरफ्लाय सारखे. इवलूशा मायराला किती काय सांगू नि काय नको असं झालं होतं. कुठे जाणार म्हणाली? वत्सला आजी विचारते. गार्डनला. मायरा. आज नाही मायू, 2 दिवसांनी जा हवं तर. यावेळी लहान मुलांवर संक्रांत आहे. सारिका, तुला सांगितलं होतं ना मी. मग तुझ्या लाडक्या फॉरेन रिटर्न जाऊबाईला सांगितलं नाहीच वाटतं. वत्सलाताई सारिकावर नजर रोखून कियाराला बोलत होत्या. सांगितलं होतं आई, पण. सारिका एवढंच बोलून गप्प बसली. नेहमीसारखं ऐकलं नसणार. बरोबर ना? ठीक आहे, हरकत नाही. तिला म्हणावं, तुला कुठे जायचं असेल तर जा, पण माझ्या नातवंडांना घरीच ठेव म्हणावं. वत्सलाताई सारिकाला म्हणाल्या. वहिनीच्या आडून मला सांगण्याची गरज नाही. डायरेक्ट बोलू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मी फॉरेन रिटर्न नाही, मी तिथलीच आहे. दुसरी गोष्ट, आपले सण कधीही कुणावर येत नाहीत किंवा ते सण आपला घातपात करीत नाही. देवावर श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी, आणि ती पसरवू पण नये. मी एक सायन्स स्टुडंट होते, त्यामुळे चांगलं वाईट मलाही कळतं. मायरा आता तयार झाली आहे, त्यामुळे नको म्हणून तिचा मूड स्पॉईल करू नका. कियारा. परदेशी राहणारी तू, तुला काय माहिती यातलं? हवं तर तुझ्या लेकाला घेऊन जा, पण माझ्या नातीला न्यायचं नाही. समजलं? वत्सलाताई कियारावर चिडून बोलल्या. मायू, सॉरी बेटा, आपण नंतर पुन्हा जाऊ, ओके? मी आता कियांशला घेऊन जाते आणि परवा आपण पुन्हा जाऊया. कियारा छोट्या मायराला समजावत म्हणाली. ओके काकू. डोळ्यातून उघळणारं पाणी हाताच्या उलट्या बाजूने पुसत मायरा म्हणाली आणि आत निघून गेली. तिला रडून काय भेटलं तुम्हाला? आली असती तर काही झालं नसतं. संक्रांत किंक्रांत असं काही नसतं. जाऊ दे, तुम्हाला समजवण्यात मला काही इंटरेस्ट नाही. येते मी जाऊन. वहिनी, येते मी. कियारा. जास्त शिक्षण केलं आहे ना, म्हणून या गोष्टी समजत नाहीत. असो. वत्सलाताई स्वतःशीच पुटपुटत त्यांच्या खोलीत निघून गेल्या. क्रमशः. लेखिका श्रावणी लोखंडे.